सकाळची ही 5 कामे करा, दिवसभर फ्रेश वाटेल. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? बऱ्याचदा आपली सकाळ घाई-घाई आणि धावपळीत जाते, ज्यांचा परिणाम आपल्या पूर्ण दिवसावर होतो. पण जर आपण सकाळची पहिली काही मिनिटं स्वतःसाठी आणि योग्य नियोजनासाठी दिली, तर आपला पूर्ण दिवस खूप फ्रेश आणि उत्साही जाऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे, ज्या तुमच्या सकाळच्या रुटीनमध्ये बदल घडवून आणतील. पहिली पायरी, लवकर उठा आणि पाणी प्या. सकाळची सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लवकर उठणे. सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्याला स्वतःसाठी टाइम मिळतो. उठल्या उठल्या लगेच मोबाईल घेण्याऐवजी किमान 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि तुम्हाला आतून फ्रेश वाटतं. दुसरी पायरी, थोडा वेळ शांतता किंवा ध्यान करा. दिवसभरच्या धावपळी आधी मन शांत असणं खूप गरजेचं आहे. फक्त 5 ते 10 मिनिट डोळे मिटून शांत बसा किंवा मेडिटेशन करा. यामुळे तुमची एकाग्रता वाढते आणि मनाचा ताण कमी होतो. सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात केल्यावर नकारात्मक जवळ येत नाही. तिसरी पायरी, तुम्हाला जिम मध्येच जायला हवं असं नाही. घरातल्या घरात सूर्यनमस्कार किंवा किमान 15 मिनिटं वेगाने चालणे शरीरात रक्ताभिसरण चांगलं होतं. यामुळे शरीरात हॅपी हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे आळस दूर पळून जातो. चौथी पायरी, सकाळच्या कामात गोंधळ होऊ नये म्हणून आपली महत्त्वाची कामं एका डायरीत लिहून काढा. आज तुम्हाला काय काय सध्या करायचं आहे हे ठरलं की वेळेचं नियोजन करणं सोपं जातं. यामुळे कामाचा लोड येत नाही आणि दिवसभर सिस्टमॅटिक वाटतं. पाचवी पायरी, सकाळचा नाश्ता हा राजासारखा असावा. दिवसभराची ऊर्जा मिळवण्यासाठी प्रोटीन आणि फायबर असलेला नाश्ता करा. नाश्ता करताना शक्यतो मोबाईल किंवा टीव्ही टाळा आणि अन्नाचा स्वाद घ्या. तर मैत्रिणींनो, हे होतं माझं सकाळचं छोटं पण प्रभावी रुटीन. तुम्ही यातल्या कोणत्या गोष्टी फॉलो करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि फ्रेश राहा. धन्यवाद.